Hello friends, welcome to the first topic of agriculture engineering, that is soil and water conservation. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये आता आपण या ठिकाणी काय काय बघणार आहे की टाइप्स ऑफ या ठिकाणी सॉइल इरोजन, सॉइल कन्झर्वेशन का इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर हाऊ टू कंट्रोल दॅट इरोजन, व्हेरियस मेथड्स टू कंट्रोल दॅट इरोजन, त्याच्यानंतर मग त्यानुसार सॉइलच्या रिलेटेड असणारे इथं टर्म्स, बंडिंग, ट्रेंचेस, काउंटर बंडिंग, त्यावर असणारे एक्झाम्पल्स, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहे. सो या टॉपिकचा मूळ जो किंवा बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे कोण आहे तर सॉइल आहे. ओके, ही सॉइल जी की आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसते, एका प्लेटमध्ये मी आणलेली आहे. त्या सॉइल मध्ये काय काय आहे, भले ही सॉइल दिसत असेल पण याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. यामध्ये सँड, सिल्ड, क्ले यांचं एक प्रोपोर्शन आहे. सो प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ड, क्ले इट इज कॉल्ड एज सॉइल. या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, टेक्स्चर आणि स्ट्रक्चर असे दोन पॅरामीटर्स असतात. सो व्हेन एव्हर देर इज ए वी कन्सिडर द प्रोपोर्शन ऑफ सँड, सिल्ड, क्ले यांचं प्रमाण जेव्हा अभ्यास करतो, दिस इज कॉल्ड एज सॉइल टेक्स्चर. याच्या आकारमानाचा जेव्हा अभ्यास करतो, साईज, शेप्स वगैरे, दिस इज कॉल्ड एज सॉइल स्ट्रक्चर. ओके, त्यानंतर या सॉइलचे व्हेरियस टाइप्स आहेत. ब्लॅक सॉइल, ऑलिव्हियल सॉइल, या ठिकाणी मग रेड सॉइल असेल, त्यानंतर लॅटराइट सॉइल असेल, अँड ॲज पर देअर प्रॉपर्टी आपण ते नावं दिलेली आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या कंटेंट नुसार, त्यानुसार तिथं असणाऱ्या टेम्परेचर किंवा तिथं होणाऱ्या झोनल ज्या प्रोसेस असतील किंवा अझोनल प्रोसेस असतील, ओके, त्यावर आपण परत चर्चा करूया. त्या ठिकाणी असणारं क्लायमेट याच्यावर देखील सॉइलची प्रॉपर्टी डिपेंड आहे. मग या सॉइलमध्ये सॉइल इरोजन कोणकोणत्या गोष्टीवर किंवा कोणकोणत्या पॅरामीटर्सवर डिपेंड असेल, ते देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. जनरल हे जर आपण बघितलं तर मेन दोन सॉइल इरोजनच्या गोष्टी आहेत, एक विंड आणि एक वॉटर. त्याचा आपण अभ्यास करतो किंवा मॅक्सिमम आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करावं लागतं. विंड इरोजन किंवा विंडद्वारे सॉइलचं इरोजन मीन्स व्हॉट, जे ब्लोईंग विंड आहे त्याच्याद्वारे सॉइल पार्टिकल्स दुसरीकडे जाणे, त्यांचं वहन होणे, आणि वॉटरद्वारे म्हणजे वॉटरद्वारे त्यांचं वहन होणे. सो इट इज अन एजंट टू कॅरी द सॉइल, आणि त्यानुसार ते कुठं कॅरी करतात, कशा पद्धतीने करतात, त्यावर ते इरोजन डिपेंड आहे. Whenever there is a combination of wind and water erosion, it is called as wave erosion. वेव्ह इरोजन एक कन्सेप्ट आहे, कॉम्बिनेशन ऑफ विंड अँड वॉटर एकाच वेळी. बट त्याचं प्रमाण कमी आहे, कारण विंड इरोजन कुठं जास्त प्रिडॉमिनेट असणार आहे, ताकदवर असणार आहे, ज्या ठिकाणी ड्राय सॉइल आहे, वॉटर कंटेंट कमी आहे, लाईक राजस्थान स्टेट असेल. आणि ज्या ठिकाणी वॉटर कंटेंट जास्त आहे सॉइलमध्ये, त्या ठिकाणी विंड इरोजन त्या ठिकाणी प्रिडॉमिनेट नसणार आहे, त्या ठिकाणी वॉटर इरोजन प्रिडॉमिनेट असणार आहे. ओके, सो दिस इज द सॉइल. मग या सॉइलमध्ये काय काय फॅक्टर महत्वाचे आहेत. एक, सॉइलचं या ठिकाणी असणारं टेक्स्चर, सँड, सिल्ट, क्लेचं प्रपोर्शन किती आहे. व्हेनेवर देर इज अ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ क्ले इन द सॉइल, विंड विंड इरोजनला त्या ठिकाणी आहे का चान्स, कमी आहे, कारण क्ले काय करणार आहे, सँड पार्टिकल्स या ठिकाणी बॉन्ड करणार आहे. क्ले कंटेंट कमी झाला आणि समजा सँडी सॉइल, प्रोपोर्शन ऑफ सँड वाढलं किंवा सँडी सॉइल झाली, तर विंड इरोजन या ठिकाणी पॉवरफुल असणार आहे. ओके, सो लाईक दॅट वॉटर इरोजनचाही संबंध तसाच आहे. आता आता आपण या सगळ्या गोष्टी बघूया या सॉइलवर. विंड इरोजनच्या बाबतीत बघितलं तर याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत की यामध्ये सस्पेन्शन म्हणून आपण एक विंड इरोजनचा भाग बघतो, जो लहानपणीपासून आपण बघतो. सॉइल पार्टिकल ज्यावेळेस वाऱ्यामुळे हवेमध्ये मिक्स होतात, हवेच्या वाऱ्यामध्ये, त्या दिस इज कॉल्ड एज या ठिकाणी सस्पेन्शन. ओके, मग ज्याच्यामध्ये आपण लहानपणी वावटळ म्हणत होते त्याला, त्या वादळामध्ये माती मिक्स होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक आहे की क्रीप, सरफेस क्रीप म्हणजे रांगत 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 जाणे. म्हणजे आता एक लक्षात घ्या की सॉइल पार्टिकल जास्त वर हवेमुळे जात नाही, तो जमिनीवरच रांगत जातो. दिस इज कॉल्ड एज सस्पेन्शन क्रीप, सरफेस क्रीप. सस्पेन्शन कळलं, क्रीप कळलं, आणि अजून एक असतो साल्टेशन, म्हणजे थोड्या उंचीवर या ठिकाणी सॉइल पार्टिकल्स हवेमध्ये उडतो आणि लगेच त्या ठिकाणी जमिनीवर पडतो. दिस इज कॉल्ड एज साल्टेशन. हे 3 क्रिया महत्वाचे आहेत. पुढे आपण बघणार आहे. मग आता एक कॉमन सेन्स आहे, जे लाईट सँड पार्टिकल्स असतील ते सस्पेंड होणार आहेत, हवेमध्ये मिक्स होणार आहेत. जे हेवी पार्टिकल्स असतील ते रांगणार आहेत वाऱ्याबरोबर. दिस इज कॉल्ड एज सरफेस क्रीप.
आणि थोडेसे मीडियम साईज पार्टिकल आहेत ते त्या ठिकाणी साल्टेशन प्रोसेसमध्ये असणार आहेत. थोड्या उंचीवर या ठिकाणी हे होणार. हे झालं विंड इरोजन मधल्या गोष्टी. ओके. वॉटर इरोजन मध्ये काय आहे त्याच्यामध्ये देखील आहे. तर त्या ठिकाणी बघा पाण्याच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी माती मिक्स होणार आहे, परंतु त्याचं एक इनिशिएशन कुठून होतं हे आपण यामध्ये शिकतो. ज्यावेळेस इनिशियली त्याच्यावर पाण्याचे ड्रॉपलेट पडतात पावसाचे, त्याच्यामध्ये काहीतरी एक घडतं त्याला आपण म्हणतो स्प्लॅश किंवा ठिपके या ठिकाणी उडणे. ओके. मातीचा मस्त वास सुटतो. अभ्यास करू आपण या गोष्टीचा प्रॅक्टिकली. ओके. आता हा समजा पाऊस पडतोय. मग हे असं अशा पद्धतीनं पाऊस पडायला सुरू झालेला आहे. पाऊस पडता 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 आता काय झालेलं आहे, याच्यावर जिथं जिथं ड्रॉपलेट पडतायत आता त्याचा मस्त वास यायला लागलाय. मला तुम्हाला येणार नाही. आता या केसमध्ये काय होणार आहे की फक्त आपल्याला दिसत नाही, पण जर आपण एका ठिकाणी जास्त पाडलं तर इथला टिपका, पावसाचा पहिला टिपका जर मातीवर पडला तर ज्यामुळं टिपका माती उडती थोडीशी, दिस इज कॉल्ड ॲज काय म्हणायचं त्याला या ठिकाणी ड्रॉपलेट स्प्लॅशिंग. पाण्यामध्ये जर दगड मारला तर जसं पाणी उडतं त्याला आपण स्प्लॅश म्हणतात. तशा पद्धतीने या ठिकाणी सॉइलचं स्प्लॅशिंग होतं. अँड दिस इज द इनिशिएशन ऑफ वॉटर इरोजन. यापासून वॉटर इरोजनची सुरुवात होते, कारण ड्यू टू द स्प्लॅश डिटॅचमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल टेक्स प्लेस. आणि पहिली फेज या ठिकाणी इरोजन मधली डिटॅचमेंट आहे. डिटॅच झाल्याशिवाय इरोजन स्टार्ट होणार नाही. सो आता काय झालं याच्यामध्ये डिटॅचमेंट झालेले आहे. ओके. आफ्टर डिटॅचमेंट आता परत पाऊस खूप पडायला लागल्यानंतर काय होणार आहे या ठिकाणी, या ठिकाणी काय होणार आहे, याची शीट इरोजन होणार आहे. शीट म्हणजे काय होणार आहे, अशी एक फक्त लेयर वरची निघून जाणार आहे पुढं. दिस इज कॉल्ड एज शीट इरोजन. शीट म्हणजे बेडशीट सारखंच लक्षात ठेवा, फक्त लेयर निघून जाणे थोडीशी. अजून त्याच्यावर कोणतीही टोपोग्राफिकल चेंजेस झालेले नाहीत सॉइलच्या याच्यामध्ये. फक्त सॉइल थोडीशी वरची लेयर या ठिकाणी मूव्ह व्हायला सुरू झालेली आहे. दिस इज कॉल्ड एज शीट इरोजन. आफ्टर शीट इरोजन नेक्स्ट वॉटर इरोजनचा भाग येतो. दिस इज कॉल्ड एज रील. रील्स म्हणजे काय होणार आहे, आता जेव्हा सॉइल सॅच्युरेटेड स्टेजला गेलेली आहे, तिचं या ठिकाणी पाणी किंवा वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी थोडीशी कंप्लीट झाल्यानंतर त्यामधून काय होणार आहे, अशा रेषा तयार होणार आहेत. आता या रेषा तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतात का नाही माहित नाही, पण मी दाखवीन. रील्स म्हणजे छोटे छोटे प्रवाह पाण्याचे सुरू होणं. दिस इज कॉल्ड एज रील इरोजन. रील्स. ओके. हे आता थोड्या थोड्या रील्स आहेत. तुम्ही जर एखाद्या उतारावर गेला तर तुम्हाला अशा अशा या ठिकाणी रेषा फक्त वगळ ज्याला आपण म्हणतो त्याला रील इरोजन म्हणायचं. वेनेवर परत अजून पावसाची इंटेन्सिटी किंवा फ्लोईंग वॉटरची इंटेन्सिटी जर वाढली तर रीलचं रूपांतर या ठिकाणी अजून एखादा सगळे रील्स एकत्र होऊन 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 या ठिकाणी एखादी इरोजन मुळे गली तयार होते. गली म्हणजे एक छोटासा चॅनल की ज्यातनं परत कायमस्वरूपी पाणी व्हायला सुरू होतं. मग रील्स एकत्र येत 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 काय होणार आहे, गली इरोजन. आता इथे मध्ये एक सेंटरला गली तयार झाली असं समजा, मी बनवतो टाकून, कारण आता नॅचरली गली व्हायला वेळ लागणार आहे. ओके. ही झाली गली. दिसत असेल तुम्हाला, असेल दिसत तर घ्या समजावून, पण अंदाज तरी समजायला लागलं. अशा गली तयार झाल्या. ओके. आणि वेन गली गेट्स एक्सपांड इट इज कॉल्ड एज रॅव्हिन्स. रॅव्हिन्स म्हणजे चंबळचं खोरं, बिहड. ओके. किंवा टनेल देखील त्याला काही ठिकाणी म्हणतात. आणि मग ह्या रॅव्हिन्स मधनं अशा पद्धतीनं माती या ठिकाणी वाहत गेली, सॉइल पार्टिकल त्याच्यामध्ये मिक्स झाले आणि या ठिकाणचे सॉइल पार्टिकल, ह्या प्लेट मधले सॉइल पार्टिकल मी खाली ठेवलेल्या बकेटमध्ये गेले आणि या ठिकाणी सॉइल इरोजन सुरू झालं. सो सॉइल इरोजन मध्ये आपण काय काय बघितलं, या ठिकाणी इनिशिएशन फ्लॅश मुळे होतं टिपका पडल्यानंतर, त्याच्यानंतर शीट इरोजन ही पुढची स्टेप आहे वॉटर इरोजनची, त्याच्यानंतर रील इरोजन त्याच्या पुढची स्टेज आहे, त्याच्यानंतर गली आणि त्याच्यानंतर रॅव्हिन्स. ओके. आता बघा या प्लेटवरून एक लक्षात घ्या की आता इरोजन साईडला, वॉटर इरोजन राहू द्या, पण विंड इरोजन कसं कंट्रोल होते बघा. आता इथं किती जरी मी फुकलं, इनिशियली जी ड्राय सॉइल होती तिच्यात जर मी फुकलो असतं तर सगळीकडे माती झाली असती, पण कॅमेऱ्यावर माती उडेल म्हणून मी फुकलो नाही. आता फुका. आता काय होणार आहे का, आता यातली
या ठिकाणी सॉइल अजिबात उडणार नाही. म्हणजे वेट सॉइल या ठिकाणी विंड इरोजन कंट्रोल करते. हा एक ॲडव्हान्टेज आहे. सपोज याच्यावर आपण ग्रास कव्हर केलेलं आहे किंवा ट्री प्लांट केलेले आहेत या प्लेटमध्ये वगैरे किंवा या मातीत, तरी देखील विंड या ठिकाणी इरोजन कंट्रोल होणार आहे. कारण या ठिकाणी मोकळं असल्यामुळे सहज पाणी खाली जातंय. पण तेच जर आपण या ठिकाणी ट्री प्लांटेशन ह्या गलीच्या कडेने वगैरे केलं तर या ठिकाणी सॉइल इरोजन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. मग अजून सॉइल इरोजन कंट्रोल करण्याचे टेक्निक काय आहेत? इथून जे फ्लो व्हायला लागले, मी काय करतो, ह्या मोठ्या क्षेत्राला वेगवेगळ्या छोट्या क्षेत्रामध्ये कन्वर्ट करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी बांध घालतो, ज्याला बंड म्हणलं जातं. ओके, अशा पद्धतीने हे चढ तयार केलेत मी. बघू शकता कॅमेरा जवळ गली होती, या गलीला देखील गलीला पॅक करू नका, त्याला त्याचा फ्लो द्या. फक्त काय करा, तिथून हे येऊ द्या. मग अशा पद्धतीनं बंड तयार करणं असेल. मग या ठिकाणी काउंटर बंडिंग ज्याला म्हणलं जातं, जर डोंगरावर असेल तर नॉर्मल बंड्स आहेत, ग्रेडेड बंड आहे. अशा पद्धतीनं त्या बांधांचा किंवा बंडचा अभ्यास करणं देखील या सॉइल इरोजन मध्ये येतं. आणि त्या बंड रिलेटेड जे काही कॅल्क्युलेशन आपण करतो त्याच्यावर एक्झाम्पल आपल्याला ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये विचारतात. सो आता आपण करूया, हे प्रॅक्टिकली समजलं असेल तर आता आपण जाऊया थिअरीकडे. प्रॅक्टिकल महत्वाचं होतं. आता यावरनं सगळं समजतंय की विंड इरोजन मध्ये सॉइल जर वेट असेल तर होणार नाही. विंड इरोजन मध्ये जर सॉइल प्लेन असेल तर विंड इरोजन थोडंसं कमी आहे सरफेस, पण क्लॉडीनेस असेल म्हणजे ढेकळा असतील तर सॉइल इरोजन जास्त होणार आहे. कारण त्या ठिकाणी ॲब्रेशन ऍक्शन किंवा वाऱ्याची या ठिकाणी त्याला थटून त्याचं घर्षण होणार आहे त्या क्लॉड्सला. आणि जरी ते छोटे क्लॉड्स असले तर त्याच्यावरची माती उडणार आहे. सो क्लॉड्स प्रमोट द विंड इरोजन. वॉटर इरोजनच्या बाबतीत बंड वगैरे त्याला वॉटर इरोजनला कंट्रोल करतात. त्याच्यानंतर वॉटर इरोजनच्या बाबतीत ग्रीन कव्हर वॉटर इरोजन कंट्रोल करू शकतं. आणि वॉटर इरोजन मध्ये आपण टप्पे बघितलेले आहेत: स्प्लॅश, शीट, रील, गली अँड रॅव्हिल्स. विंड इरोजन मध्ये सस्पेन्शन, साल्टेशन आणि सरफेस क्रीप हे 3 टप्पे महत्वाचे. सस्पेन्शन, लाईट पार्टिकल सस्पेंड होतो. मीडियम साईज पार्टिकल साल्टेशन आणि हेवी पार्टिकल या ठिकाणी सरफेस क्रीप म्हणजे जमिनीवरनं रांगतो. आणि पण कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी विंड इरोजन होणारच किंवा इरोजन होणारच आहे सॉइलचं. येस. मग ते इरोजन कंट्रोल करायला आपण काय काय करायचं ते सगळं या टॉपिक मध्ये शिकणार आहे. मग आहे का अवघड टॉपिक? अतिशय सोपा आहे. मग चला, स्कोप ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन. मग वॉटर कन्झर्वेशन मध्ये आपण 2 गोष्टी अचीव करतो. एक कन्झर्वेशन ऑफ वॉटर, इन्क्रीज द ग्राउंड लेवल ऑफ द वॉटर अँड ॲज वेल ॲज कंट्रोल द सॉइल इरोजन. हाऊ टू कंट्रोल द सॉइल इरोजन बाय वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशन मध्ये ट्रेंचेस देखील एक भाग येतो. हे ट्रेंच म्हणजे असे खड्डे असतात, जर डोंगर उतारावर बघितले ते देखील मी प्रत्यक्ष दाखवेन तुम्हाला. त्याच्या साईडला आपण ट्री प्लांट करतो. ड्यू टू द प्लांटेशन ऑफ दॅट ट्री, त्या ट्रेंच मध्ये जे पाणी मुरत राहतं वॉटर कन्झर्वेशन मध्ये, ते त्या झाडाला उपयुक्त ठरतं आणि ते झाड सॉइलचं कन्झर्वेशन देखील करतं. त्यामुळे डोंगर उतारावर ट्रीचं प्लांटेशन यामधून शक्य आहे. मेकॅनिक्स अँड टाइप्स ऑफ इरोजन अँड देअर कॉजेस. आता आपण बघितलं, मेकॅनिक्स म्हणजे डिटॅचमेंट इज द फर्स्ट फेज, आणि जिथून डिटॅचमेंट कोणत्याही प्रोसेस न होईल. इन केस ऑफ अ वॉटर इरोजन, डिटॅचमेंट टेक्स प्लेस बाय द स्प्लॅश इरोजन. ओके. आणि इन केस ऑफ अ विंड इरोजन मग ॲट्रिशन वगैरे आहेत त्याच्यामध्ये आपण बघू. अँड देअर कॉजेस. त्याच्यानंतर रेनफॉल, रन ऑफ, सेडिमेंटेशन, रिलेशनशिप अँड देअर मेजरमेंट हा भाग याच्यामध्ये येतो. रेनफॉल मीन्स वॉज रेनफॉल, आपला पाऊस पडतो तो. रेनफॉलच्या इंटेन्सिटीवर देखील या ठिकाणी इरोजन डिपेंड आहे. रन ऑफ म्हणजे वाहतं पाणी. आता आपण बघितलं, ज्यामध्ये मी बाटलीचं पाणी ज्यावेळी जास्त वाचायला चालू केलं तर रन ऑफ स्टार्ट झाला. रन ऑफ कधी सुरू होणार आहे? वेन सॅच्युरेटेड सॉइल त्याच्या सॅच्युरेशन स्टेजला गेलं, त्याच्यामध्ये कॅरिंग कॅपॅसिटी त्याची वॉटरची ज्यावेळेस किंवा तिच्यामध्ये वॉटर धारणाची क्षमता कमी झाल्यानंतर या ठिकाणी रन ऑफ सुरू होणार आहे. अशा पद्धतीने या फेजेस आहेत. मग पुढे आहे सॉइल इरोजन कंट्रोल मेजर. त्याच्यामध्ये बायोलॉजिकल मेजर्स असतात, इंजिनिअरिंग मेजर्स असतात, ज्याला ॲग्रॉनॉमिकल अँड मेकॅनिकल मेजर्स देखील म्हणतात. सॉइल इरोजन कंट्रोल मध्ये ॲग्रिकल्चर मेजर्स मध्ये काय काय येतं तर मल्चिंग म्हणून असतं, ज्याच्यामध्ये आपण हाय असा या ठिकाणी जे प्लांट रेसिड्यू असतं ते हाय असं ठेवतो, म्हणजे ऊसाची पाचट वगैरे. आणि इन केस ऑफ त्या ठिकाणी मेकॅनिकल मेजर्स मध्ये उदाहरण घेतलं तर ट्रॅक्टर वगैरे मशिनरी वापरून या ठिकाणी सॉइल इरोजन कंट्रोल करतो. ॲग्रॉनॉमिकल मेजर्स मध्ये मल्चिंग असेल किंवा ग्रास या ठिकाणी प्लांटेशन असेल, ट्री प्लांटेशन असेल, ह्या गोष्टी येतात. मग याच्यामध्ये एक आहे, आता एक परत ही सांगेन मी,
व्हेनेवर द लँड स्लोप इज लेस दॅन 2 डिग्री, 2 डिग्रीपेक्षा कमी लँड स्लोप असेल, वी कॅन यूज ॲग्रोनॉमिकल मेजर्स किंवा ॲग्रोनॉमिकल मेजरद्वारे ते सॉइल इरोजन कंट्रोल करता येऊ शकतं. व्हेनेवर सॉइल स्लोप एक्सिड्स 2 डिग्री, 2 डिग्रीपेक्षा स्लोप जास्त वाढला, वी हॅव टू मूव्ह टुवर्ड द मेकॅनिकल मेजर्स. ओके, हे आहेत. मग स्ट्रीम बँक प्रोटेक्शन असतील, मगाशी बघा ती जी स्ट्रीम बँक, आता स्ट्रीम बँक म्हणजे नदीचं पात्र सुद्धा एक स्ट्रीम बँक आहे, लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये त्याचं एक्सपान्शन होत राहतं इरोजनद्वारे. ओके, स्ट्रीम बँक म्हणजे त्याची कड नदीची. व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स, कंट्रोल बर्न्स. व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स मध्ये या ठिकाणी ॲग्रो फॉरेस्ट्रीचा देखील भाग आला या ठिकाणी, कुठल्या आपल्या फॉरेस्ट्री ऑप्शनल मधला. त्याच्यानंतर ग्रास लावणं असेल बांधांवर, त्याच्यानंतर अशा ट्री स्पेसीज आहेत ज्या कंट्रोल करतील, ह्या सगळ्या आल्या. कंट्रोल बर्न्स मध्ये काय, कंट्रोल ट्रेंचेस मध्ये जास्त उतार असेल तर ट्रेंचेस, कमी उतार असेल तर बर्न्स असतील. डिचेस म्हणजे पण एक प्रकारे खड्डे तयार करणे असतील. ओके, टेरेसेस असेल, आउटलेट्स आणि ग्रास्ड वॉटरवेज म्हणजे जे फ्लड इरिगेशन मध्ये असतील किंवा कुठंही ज्या ठिकाणी पाणी वाहणार आहे त्याला वॉटरवेज म्हणायचं, पाट म्हणतो ज्याला मराठीत. आणि त्या पाटामध्ये जर आपण ग्रास वगैरे प्लांट केलं तर दिस इज कॉल्ड एज ग्रास्ड वॉटरवेज. त्यानंतर मग गली कंट्रोल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये टेम्पररी असतील, परमनंट असतील. तुम्ही बघितलं असेल कधी कधी डोंगरामध्ये या ठिकाणी दगडांचं या ठिकाणी पॅचिंग केलं जातं, एखादा बंधारा केल्यासारखा केला जातो, दिस इज कॉल्ड एज गडी कंट्रोल स्ट्रक्चर. नुसते दगड टाकले असतील तर दिस इज कॉल्ड एज टेम्पररी. तेच दगड एखाद्या ओन किंवा दाळीत वगैरे थोडंसं बांधलं असेल किंवा ते देखील टेम्पररी जातं, पण एखादा कॉन्क्रीट बंधारा बनवला असेल सिमेंटद्वारे तर परमनंट गली स्ट्रक्चर येणार ते. अशा पद्धतीनं फ्लड कंट्रोल वगैरे. देन वॉटरशेड मॅनेजमेंट. वॉटरशेड हा असा एरिया आहे की ज्या ठिकाणी अनेक बाजूने आपण वॉटर कलेक्ट करून एका कॉमन पॉइंटला आणतो, वॉटर शेड्स. ओके, तर त्याच्याबद्दल बद्दल प्लॅनिंग असेल, त्याचे डिझाईन्स आपण शिकणार आहे. त्यामध्ये काय काय तर सोपं आहे एकदम. त्याचे फायदे, तोटे, तोटे तर नाही आहेत, फायदेच जास्त आहेत वॉटरशेड मॅनेजमेंटचे. त्याच्यामुळे लोकांना पाण्याची उपलब्धता होऊ शकते, सोशल या ठिकाणी स्टेटस इन्क्रीज होऊ शकतं, असं आहे त्यामध्ये. वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी मिळवणे, मग स्लॅब पासून पण देखील घराच्या छतावरून देखील तुम्ही वॉटर हार्वेस्ट करू शकता. फार्म पॉन्ड हा एक वॉटर हार्वेस्टिंगचा भाग आहे, जिथून सगळीकडनं पाणी तुम्ही कलेक्ट करून एखाद्या ठिकाणी स्टोअर करू शकता. हार्वेस्टिंग म्हणजे उत्पादन काढणे, पाण्याचं देखील उत्पादन काढणे, इट इज कॉल्ड ॲज, किंवा यील्ड काढणे, दिस इज कॉल्ड ॲज वॉटर हार्वेस्टिंग. देन लँड डेव्हलपमेंट मध्ये सिंपल आहे, लँडला लेवल करणं असेल, त्याच्यामध्ये एस्टिमेशन ऑफ अर्थ व्हॉल्युम्स असतील, कॉस्टिंग्स असेल, हे साधे साधे प्रश्न आपल्याला येतात आणि त्याच्यावर असणारे एक्झाम्पल्स देखील अतिशय साधे आहेत. ज्याला एखाद्याला कधी कधी रानात कामं करायची सवय आणि दर तासाला जेसीबीचा रेट किती आहे किंवा कसं काम करतं याच्यावर देखील त्याचे उत्तर तो सहज काढू शकतो. देन विंड इरोजन प्रोसेस. मग विंड इरोजनच्या रिलेटेड डिझाईन, शेल्टर बेल्ट, विंड ब्रेक अँड देअर मॅनेजमेंट. आता हे विंड ब्रेक म्हणजे अतिशय साधी कन्सेप्ट आहे. एखाद्या एरियाच्या कडेने किंवा एखाद्या फील्डच्या कडेने या ठिकाणी झाडे लावणे, झाडे लावताना अशा डिझाईन स्वरूपात लावणे की इट शुड हॅव अन एरोडायनॅमिक शेप आणि इट कंट्रोल. या ठिकाणी त्यांचंही अपरूटिंग होणार नाही जास्त वाऱ्यामध्ये, म्हणजे तेही मुळापासून उपसले जाणार नाहीत. आता समजा वारा असं वाहत आहे तर तुम्ही सरळ आहे ना, सिंपल विंड ब्रेक किंवा ट्री प्लांटेशन कसं करणार, अशा पद्धतीनं करणार. सो हे एरोडायनॅमिक शेप त्या ठिकाणी तयार होणार, कमी उंचीपासून जास्त उंचीपर्यंत. आणि हे ते फील्ड ज्याच्यामध्ये तुम्हाला सॉइल इरोजन कंट्रोल ठेवायचं. लाईक दॅट विंड ब्रेकचे डिझाईन मग कोणकोणत्या ट्री स्पेसेस या ठिकाणी लावायच्या, हे सगळं आपण ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये या पहिल्या टॉपिक मध्ये बघणार आहे. सो लेट्स स्टार्ट फर्स्ट टॉपिक, सॉइल इरोजन. सिंपल आहे. सॉइल इरोजन इज द प्रोसेस बाय विच सॉइल इज रिमूव्ड फ्रॉम द अर्थ सरफेस बाय द एक्झोजेनेटिक, बाहेरील प्रोसेस. ओके, सच ॲज विंड ऑर वॉटर. हे दोन महत्वाचे आहेत फॅक्टर त्या ठिकाणी. अँड देन ट्रान्सपोर्टेड अँड डिपॉझिटेड टू द अदर लोकेशन, इट इज कॉल्ड एज सॉइल इरोजन. ही सोपी डेफिनेशन डोक्यात ठेवायची, परीक्षेत ही लिहायची विचारलं तर. In general, soil erosion implies physical removal of topsoil by the various agents including rain, हे वॉटर मध्ये येतं, वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड थ्रू द सॉइल प्रोफाईल. त्याच्यामध्ये सॉइल प्रोफाईल कसा आहे तिथला त्याच्यावर डिपेंड आहे. तिथं असणारे विंड असतील, ग्लॅसियर्स, ज्या ठिकाणी बर्फ आहे त्या ठिकाणी बर्फाद्वारे, त्याला आपण म्हणतो आईसच्या रिलेटेड किंवा ग्लॅसियर इरोजन.
ग्लॅशियल लँडफॉर्म आपण जॉग्राफीमध्ये बघितलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल देखील आहे, जिथं उतार आहे तिथं ग्रॅव्हिटीमुळे या ठिकाणी इरोजन घडतं. जर त्या ठिकाणी ट्री प्लांटेशन आपण रिमूव्ह केलं तर ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी प्रिडॉमिनेट होऊन त्या ठिकाणी लँडस्लाइड सारख्या गोष्टी घडतात. केरळमध्ये याचं उदाहरण आहे. अँड द वॉटर आर द मोस्ट प्रिसियस नॅचरल रिसोर्सेस दॅट सपोर्ट अँड सस्टेन द अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज. बरं ठीक आहे. जेनेटिक ऍक्टिव्हिटीमुळे देखील या ठिकाणी इरोजन होतं, म्हणजे मानवी क्रियांमुळे सगळ्यांमध्ये. In India, particularly 65% of the population depend upon agriculture, only sector which generate half of the employment, maintain the ecological balance. That's why soil conservation is an important. ओके, सॉइल कन्झर्वेशन ही महत्वाची आहे, कारण ऍग्रिकल्चर हा आपला महत्वाचा बेस आहे इंडियन इकॉनॉमीचा. आता ही थिअरी तुम्हाला दिली आहे केवळ तुम्ही कुठेतरी इम्प्लिमेंट करू शकाल म्हणून. मेन केवळ डेफिनेशन महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये असणारे एजंट्स. ओके, सॉइल इरोजन इन इंडिया कशामध्ये आहे, त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, फक्त 130 मिलियन हेक्टर्स ऑफ द लँड, दॅट इज 45% ऑफ टोटल जॉग्राफिकल एरिया किंवा सरफेस एरिया इज अफेक्टेड बाय द सिरियस सॉइल थ्रू द गॉर्ज अँड गली आणि शिफ्टिंग कल्टिवेशन, कल्टिवेटेड वेस्टलँड, सँडी एरियाज, डेझर्ट, वॉटर लॉगिंग, या सगळ्या कारणांमुळे 130 मिलियन हेक्टर ऑफ द लँड किंवा 45% ऑफ टोटल जॉग्राफिकल सरफेस एरिया इज अफेक्टेड बाय द सॉइल इरोजन. हे डाटा कुठून आहे, तर हे ISIRI किंवा आपली इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथलीच ही माहिती आहे. ओके, ह्या नोट्स देखील मी जिथून मिळवलेले आहेत किंवा ज्या डाटापासून बनवलेले आहेत ते ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं एकदम आपलं टॉपचं कॉलेज आहे, ICAR चेच डाटा आहे या ठिकाणी. ओके, देन काय काय याच्यामध्ये अजून महत्वाचं आहे, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये एक एक आता आपण चेक करूया. आपल्या सिलेबसचा पॉइंट आहे मेकॅनिक्स, प्रिन्सिपल्स किंवा टाइप्स ऑफ सॉइल इरोजन. हा पहिला पॉइंट आहे. आपण सिलेबसला स्टिक राहूनच या ठिकाणी सिलेबस कव्हर करणार आहे, त्याच्यावर क्वेश्चन फ्रेम करणार आहे आणि काही UPSC चे प्रश्न आपण जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते घेणार आहे. अशा पद्धतीने हा कोर्स आपण रन करणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे या कोर्समध्ये आपण नंतर त्याच्यावर हँड रिटन नोट्स देखील मिळवण्याचं, म्हणजे आता ऑलरेडी माझ्याकडे आहेत माझ्या हँड रिटन नोट्स, परंतु त्या अजून वेगळ्या स्वरूपात चांगल्या अक्षरात, कारण ज्या वेळी आपण प्रिपेअर करतो तर माझं अक्षर तितकं चांगलं आहे असं मी म्हणत नाही, तर त्या पद्धतीने चांगल्या अक्षरात देखील त्याचं रूपांतर करून आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बनवणार आहे. इनिशियली आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार, देन परीक्षेच्या आधी आपण नोट्स करणार. केवळ डायरेक्ट नोट्स करणं हे देखील कधी कधी घातक असतंच तुम्हाला, कारण त्यातले बेसिक कन्सेप्ट माहीत नसले तर नोट्स पाठ करणं अवघड जातं. ठीक आहे, आता एकदम सोपं आहे. कॉजेस ऑफ सॉइल इरोजन, कोणकोणती कारणं आहेत त्याच्यामध्ये. एक कोणतं कोणतं डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल अँड प्रोटेक्टिव्ह कव्हर बाय द, एक पहिला पॉइंट आहे डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल अँड प्रोटेक्टिव्ह कव्हर. आता निसर्गाने त्याला एक प्रोटेक्टिव्ह कव्हर दिलंय आणि त्याच्यातलं मेन म्हणजे काय आहे की ट्री कव्हर. ओके, इनडिस्क्रिमिनेट कटिंग ऑफ द ट्रीज, ओव्हर ग्रेझिंग ऑफ द व्हेजिटेटिव्ह कव्हर. आता जिथं अलाउड नाही ग्रेझिंग किंवा एखाद्या डोंगर उतारावर तुम्ही जर प्राणी पाळून स्वतःचे प्राणी त्या ठिकाणी लावून ग्रेझिंग करत असाल तर त्याच्यामुळे देखील होतं. फॉरेस्ट फायर सारख्या गोष्टी असतील ज्याच्यामुळे तिथली ग्रीन कव्हर रिड्यूस होतं आणि त्याच्यामुळे देखील सॉइल इरोजन होतं. सो नॅचरल प्रोटेक्टिव्ह कव्हरचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे याचं होतं. इम्प्रॉपर यूज ऑफ द लँड, जर लँडचा इम्प्रॉपर यूज झाला, किपिंग द लँड बॅरन सब्जेक्टिंग टू द ऍक्शन ऑफ रेन अँड विंड. जर तुम्ही लँड बॅरन ठेवली किंवा उगवलं नाही, तिथं स्वतः एखादी शेती आहे ती तशीच उघडी ठेवली, त्या ठिकाणी पिकवलं नाही, तर त्या ठिकाणी देखील विंड इरोजन किंवा वॉटर इरोजन होऊ शकतं. ग्रोईंग क्रॉप्स दॅट ऍक्सेलरेट द सॉइल इरोजन, असे काही क्रॉप्स आहेत जे सॉइल इरोजनला ऍक्सेलरेट करतात. ते कधी करतात तर त्यांच्या लागणीच्या वेळेला, जेव्हा आपण त्यांना काढतो, म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते असू शकतात जे मुळापासून आपण उपटतो आणि परत त्याला एखादा बंड किंवा त्यामध्ये तुमच्या त्या रानाच्या भोवतानी या ठिकाणी जर त्याला प्रॉपर बंडिंग नसेल, बंड म्हणजे बांध नसेल, तर त्याद्वारे पाण्याद्वारे सॉइल इरोजन होऊ शकतं. रिमूव्हल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड प्लांट न्यूट्रिएंट बाय इनज्युडिशियस क्रॉपिंग पॅटर्न. जर तिथला ऑर्गॅनिक मॅटर कमी झाला, कारण ऑर्गॅनिक मॅटर बाउंड द सॉइल पार्टिकल टुगेदर, आणि जर काही क्रॉप्समुळे जर ऑर्गॅनिक मॅटर कमी होत असेल तर अशा केसमध्ये देखील सॉइल इरोजन होणार होणार आहे. देन नेक्स्ट पॉइंट, कल्टिवेशन अलॉंग द लँड स्लोप. ओके,
तर लँड स्लोप मध्ये कल्टिवेशन केल्यामुळे, म्हणजे अगेन्स्ट द स्लोप आपण कल्टिवेशन केलं पाहिजे. सपोज हा लँडचा स्लोप आहे, ओके, किंवा हाच भाग असा दिसतोय समोरनं, किंवा मी असं दाखवेन की सपोज हा लँडचा स्लोप आहे, माझा हात दिसत असला तर तो तिरका इन्क्लाइंड, आणि जर तुम्ही अशी पेरणी केली कल्टिवेशन उतारानुसार जर फरो बनवले किंवा सऱ्या बनवल्या, तर ऑब्विसली इट प्रमोट द सॉइल इरोजन. इन्स्टेड ऑफ यू हॅव टू कल्टिवेट परपेंडिक्युलर टू द त्या ठिकाणी लँड स्लोप, अलॉंग लँड स्लोप करायचं नाही, तर त्याला क्रॉसमध्ये करायचं. त्यामुळे काय होणार आहे, सॉइल इरोजन रेजिस्ट होणार आहे. फॉल्टी मेथड्स ऑफ इरिगेशन, फ्लड इरिगेशन ज्याला फॉल्टी मध्ये पकडलं जातं, ज्याच्यामुळे देखील सॉइल इरोजन होऊ शकतं. सो इन्स्टेड ऑफ फ्लड इरिगेशन यू मूव्ह टुवर्ड द आयदर स्प्रिंकलर और ड्रिप इरिगेशन टू कंट्रोल द सॉइल इरोजन. देन नेक्स्ट, टाइप्स ऑफ सॉइल इरोजन. आता आपण विंड आणि वॉटर बघितले, पण आपल्याला जर सिंपल प्रश्न आला, राईट अ नोट ऑन टाइप्स ऑफ सॉइल इरोजन, तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या आहेत एक एक लाईन मध्ये, जास्त लिहायचं नाही, एक दोन लाईन मध्ये. According to origin, soil erosion can be classified into the two categories, that is geological and accelerated erosion. जिओलॉजिकल म्हणजे जिओलॉजिकल टोपोग्राफी असेल, ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरफेरन्स नसणार आहे, तिथल्या जिओलॉजीमुळं किंवा तिथल्या जिओलॉजिकल स्ट्रक्चरमुळे जे काही इरोजन होतं, इट इज कॉल्ड एज जिओलॉजिकल इरोजन. त्याच्यामध्ये अंडर नॅचरल अनडिस्टर्ब कंडिशन जिला म्हणतो आपण, हे महत्वाचा कीवर्ड आहे, ज्यामध्ये आपण डिस्टर्ब करत नाही. अँड इक्विलिब्रियम इज इस्टॅब्लिश बिटवीन द क्लायमेट अँड प्लेस ऑफ द व्हेजिटेटिव्ह कव्हर दॅट प्रोटेक्ट द सॉइल लेअर. पण जर व्हेजिटेटिव्ह कव्हर त्या ठिकाणी ट्रीज अँड फॉरेस्ट रिटार्ड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉइल मटेरियल, ऍक्ट ॲज अ चेक, तिथलं काय करणार आहे, अगेन्स्ट द एक्सेसिव्ह इरोजन. ह्या ठिकाणी काय करणार आहे, फॉरेस्ट अँड व्हेजिटेटिव्ह कव्हर एक्सेसिव्ह इरोजनला कंट्रोल करत आहे. परंतु जे आपण जिओग्राफीमध्ये शिकतो की वारा असेल, विंड असेल, किंवा तिथलं जिओलॉजिकल स्ट्रक्चरमुळं पाण्याचा प्रवाह असेल, नदीचे प्रवाह असतील, याच्यामुळे जे काही इरोजन होणार आहे, त्याच्यामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ इरोजन पावसामुळे होणारच आहे, किती जरी व्हेजिटेटिव्ह कव्हर असला तर. दिस इज कॉल्ड एज जिओलॉजिकल इरोजन. पण ते कंट्रोल्ड इरोजन आहे, ज्याच्यामध्ये ते नॅचरली घडतं. ऍक्च्युली या जिओलॉजिकल इरोजनमुळे काही टोपोग्राफिक स्ट्रक्चर तयार होत आहेत, काही ठिकाणी सॉइलचं डिपॉझिशन होत आहे, त्या ठिकाणी फर्टाईल सॉइल तयार होते, आणि काही ठिकाणी थोडंसं बॅरन होतं तयार. ओके, परंतु ते जिओलॉजिकल आहे, इट इज अन ऍक्सेप्टेड. ओके, पण दुसरं जे आहे ऍक्सेलरेटेड इरोजन, इट इज ड्यू टू द अँथ्रोपोमेट्रिक ऍक्टिव्हिटी किंवा मानवीय कृतीमुळे ते तयार होत आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करतोय की केरळ सारख्या ठिकाणी असेल जिथं वृक्षतोड करतोय, खनिज संपत्तीचं उत्खनन करतोय, अशामध्ये लँडस्लाइड वाढलेले आहेत. आता आपण बघतो रिसेंटमध्ये खनिज उत्खननामुळे अनेक ठिकाणी इरोजन होत आहे. मग खडी काढणं असेल, तिथलं खनिज म्हणजे दगड देखील खनिजमध्येच मोडतं. त्याच्यानंतर कल्टिवेशन अलॉंग दी स्लोप असतील, डोंगर उतारावर शेती करणं असेल, या ठिकाणी एन्क्रोचमेंट करून शिफ्टिंग कल्टिवेशन असेल, याच्यामुळे इरोजनचं ऍक्सलरेशन होतं. ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे इरोजन वेगात होतं, जे नॅचरल पेक्षा, आणि त्याच्यामुळं मॅक्झिमम इरोजन होऊ शकतं. दिस इज कॉल्ड एज ऍक्सलरेटेड इरोजन ड्यू टू द नॅचरलला मानवीय सपोर्ट मिळाल्यानंतर ते जे होतं त्याला करण्याचं ऍक्सलरेटेड इरोजन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द इरोजन एजंट्स. इरोजन एजंट्स कोणकोणते आहेत, वॉटर एक आहे महत्वाचं, विंड एक आहे, आणि विंड अँड वॉटरचं कॉम्बिनेशन इट इज कॉल्ड एज वेव्ह इरोजन, मी जे सांगितलेलं आहे. मग या वेव्ह इरोजन मध्ये कसं आहे, या ठिकाणी बरं, वॉटर इरोजन आता आपण बघूया, तर एक्सप्लेन केलेलंच आहे. वॉटर इरोजन मध्ये काय काय बघायचंय तुम्हाला. वॉटर इरोजन बऱ्यापैकी मॅक्झिमम इरोजनचं कारण आहे, ज्याच्यामध्ये कोणकोणतं आहे, तर रेनड्रॉप इरोजन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो फ्लॅश इरोजन. त्यानंतर शीट इरोजन, म्हणजे ज्याच्यामध्ये शीट म्हणजे वरची लेअर निघून जाणं. देन रील इरोजन, म्हणजे परत एकदा मी म्हणलं, रेषा फक्त पाण्याच्या दिसतील. आणि गली म्हणजे एक्सपान्शन ऑफ द रील, किंवा अनेक रील एकत्र होऊन एखादं गलीसारखं स्ट्रक्चर किंवा चॅनल टाईप तयार होईल. देन स्ट्रीम बँक इरोजन, जे नदीच्या कडेचं किंवा वड्याच्या कडेचं ज्या बँक किंवा किनार म्हणतो, ते किनाऱ्याचं इरोजन असेल. स्लीप इरोजन म्हणून अजून एक आहे, तशा पद्धतीनं. ओके, तर विंड इरोजन मध्ये कोणकोणते आहेत, विंड इरोजन ड्राय एरियामध्ये येतं, वॉटर इरोजन वेट एरियामध्ये, जिथे रेनफॉल वगैरे आहे ते दिलेलं आहे. आता एक्सप्लेन केलेलं आहे आपण बऱ्यापैकी. ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत जे इथं दिलेले नाहीत, खाली आहेत आपल्या, ज्याच्यामध्ये
साल्टेशन, सस्पेन्शन आणि सरफेस क्रीप ह्या 3 गोष्टी येतात. तर नेक्स्ट आहे ते ग्लॅशियल इरोजन किंवा ज्याला आपण आईस इरोजन म्हणतो. ग्लॅशियल इरोजन आर also referred as a ice erosion. It is common in the cold region and high altitudes. ज्यामध्ये ग्लॅशियल लँडफॉर्म तयार होतात, U आकाराची दरी असेल किंवा काय आपण जे बघितलं ते. When the soil comes in contact with the large moving glacier, it sticks to the base at this glacier. This is eventually transported with the glacier and they start melting. It is then deposited in the course of moving chunks of the ice. ठीक आहे, थोडक्यात लिहू शकता ग्लॅशियल इरोजन. ग्रॅव्हिटेशनल इरोजन म्हणजे काय? ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल इरोजन इट कॅन कॉज ह्यूज डॅमेज टू द नॅचरल ॲज वेल एज मेन मेड स्ट्रक्चर. ज्याच्यामध्ये लँडस्लाइड हे ग्रॅव्हिटेशनल इरोजनचा देखील भाग आहे. इट इज अन बेसिकली मास मुवमेंट ऑफ द सॉइल ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. उतारावर, डोंगर उतारावर जे ठिकाणी लँडस्लाइड घडतं हा ग्रॅव्हिटेशनल इरोजनचा एक भाग आहे. बेस्ट एक्झाम्पल लँडस्लाइड अँड द स्लम्स. त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे एजंट्स ऑफ इरोजन. सॉइल इरोजनचे एजंट्स कोणते आहेत हे महत्वाचं आहे. आता सॉइल इरोजन एजंट कोणकोणते आहेत? विंड हा एक एजंट आहे, कॉज्ड बाय द विंड व्हेलॉसिटी. वॉटर मध्ये वॉटर फॉर्म्स म्हणजे पाण्याचं स्वरूप, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे रेनफॉल एक वॉटरचा भाग आहे. रेनफॉलचं रूपांतर ऍक्च्युली रन ऑफ मध्ये होतं, परंतु रन ऑफ असं पण म्हणू शकतो की जिथं फ्लोईंग वॉटर दुसऱ्याही मार्गाने आलेला आहे एखाद्या कुठून तरी दुसरीकडनं, तर तिथं मुळे पण रन ऑफ म्हणजे वाहते पाणी, काही वेगळं नाही. त्यानंतर रिझर्वायर अँड ओशियन्स. ओके. आणि या रिझर्वायर किंवा ओशियन्स मुळे काय होतं? कोस्टल इरोजन होतं. समुद्र किनारपट्टीला कोणतं इरोजन असणार आहे? कोस्टल. मुंबईला काय होणार आहे? ज्या लाटा येऊन थडकतात कोस्टवर त्याला कोस्टल इरोजन म्हणतात. मग त्याच्यासाठी ते रॅविट्स किंवा रिबेट्स ज्याला म्हणतात बघा. तुम्ही जर बघितलं असेल CST किंवा त्या किनारपट्टीला मरीन ड्राईव्हला, तर एक असे कॉन्क्रीटचे असे एक नक्षीदार ठोकळे टाकलेले असतात. ते ठोकळे त्याच्यासाठीच आहेत इरोजन कंट्रोलसाठी. रन ऑफ हा महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये सरफेस रन ऑफ आणि सब सरफेस रन ऑफ म्हणजे पाण्याच्या जमिनीच्या खालून. त्याच्यामध्ये मग सरफेस रन ऑफ मधनं शीट और इंटररिल इरोजन तयार होतं, नंतर रिल इरोजन तयार होतं, गली इरोजन होतं आणि स्ट्रीम बँक. तो रेनफॉलचं रूपांतर जेव्हा रन ऑफ मध्ये होतं किंवा इतर कोणत्याही कारणानं रन ऑफ आहे, तो रन ऑफ मुख्यत्वे या ठिकाणी वॉटर इरोजनला कारणीभूत आहे, ज्याच्यामध्ये आपण शीट, रील, गली आणि स्ट्रीम बँक हे 4 महत्वाचे आहेत. सबसर्फेस रन ऑफ मध्ये पाईप इरोजन देखील म्हणतात किंवा मोल म्हणजे जमिनीच्या खालून एखादा फ्लो वाहत राहणं, त्यामध्ये देखील इरोजन होतं. अशा पद्धतीने हे इरोजन एजंट आहेत. विंड, वॉटर आणि एक ग्रॅव्हिटी तिसरा, ज्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे मास मुवमेंट ऑन द फॉर्म ऑफ लँडस्लाइड, लँडफॉल, डेब्रिज अँड क्रीप. क्रीप म्हणजे रांगत जाणे. सो ग्रॅव्हिटी इज द अनदर एजंट ऑफ द soil erosion. So these are the 3 main agent of the soil: water, wind and कुठलं? ग्रॅव्हिटी. कोणते उलट सुलट असू द्या, तुम्ही लिहा तुमच्या ना हा चार्ट त्या ठिकाणी नक्कीच ड्रॉ करा. त्याच्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग द सॉइल इरोजन. आता कोणकोणते फॅक्टर्स आहेत? सॉइल इरोजन मध्ये सगळ्यात पहिला टप्पा कोणता आहे? तुम्ही लिहिताना डिटॅचमेंट लिहायचं. डिटॅचमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल फ्रॉम द सॉइल मास अँड सबसिक्वेंट ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिट ऑफ दिस सॉइल ऑल सेडिमेंट्स पार्टिकल्स. म्हणजे काय आहे? हा जो सँड मास आहे तुमचा अखंड, याच्या म्हणजे हे एकत्र चिकटलेला जो काय एखादा सॉइलचा पार्टिकल्स असतील अनेक, त्याच्यापासून एक पार्टिकल्स किंवा वेगवेगळे पार्टिकल डिटॅच होणं, दिस इज कॉल्ड एज डिटॅचमेंट प्रोसेस. इट इज अन इनिशिएशन ऑफ द सॉइल इरोजन. डिटॅचमेंट टेक्स प्लेस बाय द विंड, वॉटर आणि त्याच्या कोणत्याही एजंटद्वारे डिटॅचमेंट सुरू होणार आहे. सो दिस इज अन इनिशिएशन ऑफ द इरोजन. सो डिटॅचमेंट शब्द महत्वाचा आहे. पुढं मेन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर सॉइल इरोजन इन इंडिया आर एक्सेसिव्ह डिफॉरेस्टेशन. भारतामध्ये डिफॉरेस्टेशन, ओव्हर ग्रेझिंग, फॉल्टी ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस हे महत्वाचे आहेत कारण भारतामध्ये महत्वाचं. आता कोणकोणते फॅक्टर आहेत? एक फर्स्ट इज द क्लायमॅटिक फॅक्टर. ओके. त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ रेनफॉल त्या एरियामध्ये किती आहे? जास्त रेनफॉल असेल तर वॉटर इरोजन, अतिशय कमी रेनफॉल असेल तर विंड इरोजन डॉमिनंट होणार आहे. म्हणजे कुठलं तरी इरोजन प्रोसेस डॉमिनेट होणारच आहे. इंटेन्सिटी ऑफ द रेनफॉल, फ्रिक्वेन्सी ऑफ द रेनफॉल हे डिपेंड आहे. पिरियड्स किंवा 2 रेनफॉल मध्ये असणारा इंटरवल किती आहे, सॉइल किती वेट आहे, किती ड्राय आहे, हे सगळं क्लायमेटिक कंडिशन मधल्या रेनफॉलवर डिपेंड आहे.
त्या ठिकाणी असणारं टेम्परेचरवर देखील दुसरा फॅक्टर आहे, क्लायमॅटिकच फॅक्टर आहे. कमी टेम्परेचर असेल, आईस ग्लेशियर्स असतील तर ग्लेशियर इरोजन, अतिशय जास्त टेम्परेचर असेल तर विंड इरोजन त्या ठिकाणी असणार आहे. मॉडरेट टेम्परेचर असेल तर थोडं इरोजन कमी असणार आहे. जसे महाराष्ट्र वगैरे या एरियामध्ये इरोजन त्या मानानं कमी आहे. पण जर तुम्ही मध्य प्रदेश घेतलं, राजस्थान घेतलं तर इरोजन इंटेन्सिटी जास्त आहे ड्यू टू द ड्राय एरिया किंवा टेम्परेचर जास्त असल्यामुळे. आणि हिमालय एरियामध्ये या ठिकाणी ग्लेशियर इरोजन आहे. टोपोग्राफिकल फॅक्टर परत आलं, स्लोप असेल तर इरोजन जादा, कमी स्लोप कमी इरोजन. अनेक फॅक्टर आहेत, स्लोप लेंथ, स्टिफनेस, रफनेस अफेक्ट द इरोडेबिलिटी. रफनेस वरचा असेल. ओके. जनरली लॉंगर स्लोप इन्क्रीजिंग द पोटेन्शियल ऑफ द इरोजन. आता काय जास्त मी डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, फक्त मी माहिती दिली कारण तुम्हाला जेव्हा ते शॉर्ट नोट्स बनवायचं आहे त्यावेळेस ते उपयोगी पडू शकतं. जर डबल द, आता हे राज्यसेवा मेन्सला ऑब्जेक्टिव्हच्या वेळी हे प्रश्न यायचे. जर अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ हायड्रॉलिक्स हा प्रश्न येऊन गेला तर 4 टाइम्स इन्क्रीज इन द स्लोप, जर स्लोपचं 4 टाइम इन्क्रीज झाला म्हणजे 2 डिग्रीच्या ऐवजी आपण 8 डिग्री स्लोप झाला, 4 टाइम म्हणजे 4 न मल्टिप्लाय केलं तर व्हेलॉसिटी ऑफ फ्लोईंग वॉटर डबल्स होते. ओके. इन्क्रीज इन द स्लोप, सॉरी, 4 टाइम्स इन्क्रीज इन द स्लोप डबल्स द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लोईंग वॉटर. मग आता समजा 2 डिग्रीच्या ऐवजी 8 डिग्री स्लोप झाला, स्लोप समजा 4 टाइम्स इन्क्रीज झाला तर व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर डबल होती. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर समजा 10 किलोमीटर पर सेकंद, नाही एवढं लय झालं, 10 किलोमीटर पर सेकंद मध्ये दिसणारच नाही, 10 मीटर पर सेकंद, पर सेकंद बी नको, 2 मीटर पर सेकंद करूया. 2 मीटर पर सेकंद असेल तर तो सर स्लोप 8 डिग्री झाला 2 डिग्रीवरनं तर ती डबल होणार आहे म्हणजे 4 मीटर पर सेकंद होणार आहे. ओके, आकड्यांसाठी मी ते घेतलंय. आणि व्हेलॉसिटी डबल झाल्यामुळं इरोसिव्ह पॉवर 4 टाइम्स वाढते. ओके. कॅरिंग म्हणजे इरोजन जे आहे ते 4 टाइम्स वाढतं अजून. म्हणजे जर 4 किलोमीटर पर सेकंद व्हेलॉसिटी झाली तर त्याच्या 4 म्हणजे 16 मीटर पर सेकंद इरोजन सुरू होतं असं त्यांना म्हणायचं आहे. 32 टाइम्स, ठीक आहे. अँड द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द सेडिमेंट 32 टाइम्स वाढते. तर अशा पद्धतीने ते एक होतं, पण काय तुम्ही पाठ करू नका एवढं डिटेलमध्ये. ओके. देन व्हेजिटेटिव्ह कव्हर एक महत्वाचा फॅक्टर आहे. हे पॉइंट लिहायचे फॅक्टर्स, व्हेजिटेशन एक 2 लाईन लिहिलं तरी चालतात. मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द सॉइल इरोजन, ए गुड कव्हर ऑफ द व्हेजिटेटिव्ह शील्ड्स अँड सॉइल फॉर्म इम्पॅक्ट द रेन ड्रॉप्स. आता बघा, रेन ड्रॉप जर पडणार आहे, व्हेजिटेटिव्ह कव्हर असेल तर रेन ड्रॉप डायरेक्ट त्या सॉइलवर पडणार आहे का तर नाही. सो इट रिड्युसेस द स्प्लॅश इरोजन. जेवढं व्हेजिटेटिव्ह कव्हर असेल स्प्लॅश इरोजन होणार नाही. स्प्लॅश इरोजन झालं नाही तर डिटॅचमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल होणार नाही. आणि डिटॅचमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल जर झालं नाही, जरी पाणी वाहत असलं तरी ते डिटॅच झाल्याशिवाय त्या पाण्याबरोबर या ठिकाणी वॉटर सॉइल पार्टिकल सस्पेंड किंवा त्याच्यात तरंगणार नाहीत किंवा त्याच्याबरोबर वाहून जाणार नाहीत. सो व्हेजिटेटिव्ह कव्हरचं हे इम्पॉर्टन्स आहे. इव्हन व्हेजिटेटिव्ह कव्हर कंट्रोल द विंड इरोजन. वाऱ्याला देखील या ठिकाणी जर सरफेसची कॉन्टॅक्ट आला नाही तर विंड इरोजन देखील कंट्रोल होणार नाही, होणार आहे ड्यू टू द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, व्हेजिटेटिव्ह कव्हर. बायोलॉजिकल फॅक्टर्स ऑफ द सॉइल इरोजन कोणकोणते आहेत, ज्याच्यामध्ये एनर्जी फॅक्टर. आता एनर्जी फॅक्टर म्हणजे पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ द रेनफॉल अँड रन ऑफ अँड विंड टू कॉज इरोजन. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक येतं, त्याला एक बायोलॉजिकल फॅक्टर आपण करतो. ॲबिलिटी इज टर्म्स ऑफ इरोजिव्हिटी. आता इरोजिव्हिटी आणि इरोडेबिलिटी ही एक कन्सेप्ट आहे. ओके, मी ते एक एक्सप्लेन करतो जर आलं तर. इरोजिव्हिटी आणि इरोडेबिलिटी, ॲबिलिटी. आता ॲबिलिटी असा एक शब्द त्याला डिवाइड करा इरोडेबिलिटीला. आणि इरोजिव्हिटी, विंड, वॉटर किंवा ग्रॅव्हिटी यांची इरोजन करण्याची जी क्षमता आहे किंवा जी व्हेलॉसिटी आहे, दिस इज कॉल्ड एज इरोजिव्हिटी. म्हणजे इरोजिव्हिटी हे सॉइल इरोजनला प्रमोट करते. जेवढी जास्त कॅपॅसिटी तेवढे जास्त इरोजिव्हिटी असणार आहे. आता इरोडेबिलिटी म्हणजे काय किंवा ॲबिलिटी म्हणजे काय आहे. इरोजिव्हिटी कोणाची आला संबंध, विंड, वॉटर अँड ग्रॅव्हिटी. हे लक्षात आलं, त्यांची व्हेलॉसिटी. इरोडेबिलिटी ही सॉइलशी संबंधित आहे. ॲबिलिटी ऑफ द सॉइल टू सस्टेन दॅट इरोजिव्हिटी किंवा ते जे फोर्सेस आहेत त्यांना सस्टेन करण्याची सॉइलची जी क्षमता आहे, दिस इज कॉल्ड एज इरोडेबिलिटी. याचा अर्थ जेवढी जास्त इरोडेबिलिटी तेवढं सॉइल इरोजन होणार नाही. म्हणजे इरोजिव्हिटी आणि इरोडेबिलिटी
यांचं जर आपण रिलेशन लावलं तर व्हेनेवर इरोजिव्हिटी इन्क्रीजेस आणि इरोडेबिलिटी कमी होईल तेव्हा सॉइल इरोजन होणार आहे. बरोबर आहे. इरोजिव्हिटी आणि व्हेनेवर इरोजिव्हिटी पेक्षा जर इरोडेबिलिटी जास्त असेल, सॉइलची इरोजन न होऊ देण्याची ॲबिलिटी जास्त असेल तर सॉइल इरोजन होणार नाही. सो इरोजिव्हिटी आणि इरोडेबिलिटीचं हे रिलेशन लक्षात ठेवा. आपण कन्सेप्च्युअल गोष्टी हे करतोय. रेझिस्टन्स फॅक्टरचं आहे, त्याच्यामध्ये बघा रेझिस्टन्स मध्ये इरोडेबिलिटी आहे आणि एनर्जी फॅक्टर मध्ये इरोजिव्हिटी आहे. सो इरोजिव्हिटी इज रिलेटेड विथ द एनर्जी फॅक्टर and erodibility is related with the resistance factor, resistance for the erosion by that soil. Then protection factors असतील, मग या ठिकाणी फॅक्टर्स रिलेटेड टू द प्लांट कव्हर वगैरे परत आलं, परत फिरून फिरून तेच आहे. सॉइल फ्रॉम द इरोजन बाय इंटरसेप्टिंग द रेनफॉल अँड रिड्युसिंग द व्हेलॉसिटी ऑफ द रन ऑफ अँड विंड. ओके. प्रोटेक्शन फॅक्टर, मग प्रोटेक्शन तुम्ही कशा कशापासून करू शकता. व्हेजिटेटिव्ह कव्हर आलं, बंडिंग आलं, त्याच्यानंतर काउंटर बंडिंग आले, ट्रेंचेस आले, हे सगळ्या गोष्टी याच्यात आल्या. ओके. आता पुढचा पॉइंट घेऊया, मेकॅनिक्स ऑफ सॉइल इरोजन. हे मी सगळंच सांगितलंय, आता फक्त आपण रिपीट घ्यायला लागलोय. मेकॅनिक्स ऑफ सॉइल इरोजन म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की पहिला टप्पा आहे डिटॅचमेंट, नेक्स्ट टप्पा आहे ट्रान्सपोर्टेशन आणि लास्ट फेज आहे डिपॉझिशन. हे तीन गोष्टी मेकॅनिक्स ऑफ सॉइल इरोजन जर विचारलं तर हे तीन पॉइंट यायलाच पाहिजे. फर्स्ट फेज इज द डिटॅचमेंट. सॉइल इरोजन इज इनिशिएटेड बाय द डिटॅचमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल ड्यू टू द ऍक्शन ऑफ रेन और विंड पण म्हणू शकता. This detachment of the particle are transported by the erosion agent from place to another place and finally get settled at some place leading to the soil erosion process. पहिल्यांदा ड्यू टू द स्प्लॅशिंग डिटॅचमेंट टेक्स प्लेस. डिटॅचमेंट नंतर रन ऑफ मुळे वाहत्या पाण्यामुळे ट्रान्सपोर्टेशन सुरू होणार आहे आणि एकदा ट्रान्सपोर्टेशन नंतर वाहतं पाणी जिथं थांबेल किंवा फ्लॅट जिथं एरिया मिळेल तिथं डिपॉझिशन होणार आहे. दीज आर दी 3 प्रोसेसेस इन्क्लुडेड इन द मेकॅनिक्स ऑफ इरोजन. या 3 प्रोसेस महत्वाच्या आहेत. आता बघा त्यामध्ये कोण कोण आहे. मेकॅनिक्स ऑफ वॉटर इरोजन. आता हे झालं. आता मेकॅनिक्स ऑफ वॉटर इरोजन वरच परत एकदा. फर्स्ट स्टेप, डिटॅचमेंट और लूजनिंग ऑफ द सॉइल पार्टिकल caused by the flowing water, freezing and thawing of the topsoil and impact of the falling rainfall. हे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. फॉलिंग रेन ड्रॉपच्या इम्पॅक्टमुळे डिटॅचमेंट होतं. अनदर फेज, ट्रान्सपोर्टेशन ऑफ द सॉइल पार्टिकल बाय फ्लोटिंग, रोलिंग, ड्रॅगिंग और स्प्लॅशिंग किंवा रन अप प्लॅथ येतं. आणि डिपॉझिशन ऑफ ट्रान्सपोर्टेड पार्टिकल्स फ्रॉम सम प्लेसेस टू द लोअर एलिव्हेशन. जिथे एलिव्हेशन कमी होतं त्या ठिकाणी डिपॉझिशन होतं. Rain enhances the translocation of the soil through the process of flashing, flash loop म्हणलं. Individual raindrop detach soil aggregate and redeposit them as a particles. मी काय ह्या गोष्टी वाचून समजतील. मी कन्सेप्ट तुमचा परफेक्ट करून दिलेला आहे. आपल्या भाषेमध्ये याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे थोडक्यामध्ये. पण डायरेक्ट थोडक्यात नोट्स कधीच करू नका, मधल्या गोष्टी माहीत असाव्यात. आता मेकॅनिक्स ऑफ विंड इरोजन जे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये विंड इरोजन ऑकर्स वेअर सॉइल इज एक्सपोज टू डिलॉजिंग फोर्स ऑफ द विंड, डिसलॉजिंग. त्यानंतर द इंटेन्सिटी ऑफ विंड इरोजन वॅरीज विथ द सरफेस रफनेस. जितका जास्त रफ सरफेस खडबडीत म्हणजे क्लॉड्स वगैरे असेल तर इंटेन्सिटी ऑफ विंड इरोजन वाढणार आहे. जितका स्मूथ सरफेस असणार आहे इंटेन्सिटी ऑफ विंड इरोजन कमी होणार आहे. सो सरफेस रफनेस इज अ फॅक्टर ऑफ एक फॅक्टर आहे विंड इरोजनचा. अनादर फॅक्टर स्लोप, किती स्लोप आहे. वॉटर इरोजन मध्ये देखील स्लोप महत्वाचा फॅक्टर आहे. टाइप्स ऑफ कव्हर ऑफ द सॉइल सरफेस. त्या सॉइल सरफेस कशाने कव्हर आहे, ग्रास आहे, ट्रीज आहेत का बॅरन आहे, त्याच्यावर देखील विंड इरोजन डिपेंड आहे. बॅरन असेल तर विंड इरोजन जास्त असणार आहे. विंडची व्हेलॉसिटी किती आहे याच्यावर देखील विंड इरोजन डिपेंड आहे. ड्युरेशन किती आहे आणि अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे त्याच्यानुसार. Fine salt particle can be carried to a great heights and for maybe 100 kilometers. म्हणजे जेवढे आता असं पण आहे, जेवढे छोटे स्मॉल पार्टिकल तेवढे सस्पेन्शन प्रोसेसद्वारे हवेमध्ये मिक्स होणार आहेत आणि लांब जाणार आहेत.
सरफेस रफनेस वेगळा बरं का, आणि फाईन सँड पार्टिकल वेगळं. सरफेस रफनेस याचा अर्थ वर खाली सँड पार्टिकल्स असणे, म्हणजे ढेकळं असणे, क्लॉड्स. पण आणि एकसारखं असणे, वर हार्ड पॅन असेल आणि ढेकळं नसतील तर विंड इरोजन होणार नाही. म्हणून नांगरल्यानंतर लवकर कल्टिवेशन प्रोसेस करणं गरजेचं आहे, जेणेकरून क्लॉड्समुळे विंड इरोजन होणार नाही, किंवा ज्या एरियामध्ये विंड इरोजन प्रेडॉमिनेट आहे तिथं नांगरणीनंतर लगेच कल्टिवेशन ऑपरेशन केलं जातं. ओके. पण फाईन सँड पार्टिकल जास्त करून सॉइलमध्ये वाऱ्यामध्ये मिक्स होणार आणि लांब अंतरावर डिपॉझिट होणार. म्हणून राजस्थानमध्ये फाईन सँड पार्टिकलचं प्रमाण जादा असल्यामुळं डिपॉझिशन जास्त अंतरावर होतं. मंगोलियाचं वाळवंट देखील त्याचंच उदाहरण. द ओव्हरऑल ऑकरन्स ऑफ विंड इरोजन कुड बी डिस्क्राइब्ड इन 3 डिफरंट फेजेस. ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे इनिशिएशन मुवमेंट, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिशन. तिथल्यासारखंच इनिशिएशन मुवमेंट मध्ये काय असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की wind force or impact of moving particle strong enough to dislodge the stationary salt particle. आता जसं तिथं डिटॅचमेंट आहे ना, तिथे ही लाईन एवढी लिहिली तरी चालेल. डिसलॉज ए स्टेशनरी सॉइल पार्टिकल हा एक महत्वाचा या ठिकाणी फॅक्टर आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द सॉइल पार्टिकल वन्स दे आर डिसलॉज टेक प्लेस इन ए 3 वेज. आता ट्रान्सपोर्टेशन मध्ये मी सांगितलेल्या 3 फेजेस आहेत, म्हणजे ही महत्वाची आहे एक्झामिनरला चेक करताना. एक साल्टेशन. साल्टेशन इज कुठला असणार आहे, मीडियम सँड पार्टिकल्स आहे. डायग्राम वर आपल्याला कळेल, इथं गरज नाही, डायग्राम खाली आहे. हे विंड. त्याच्यानंतर सस्पेन्शन म्हणजे फाईन सॉल्ट पार्टिकल सस्पेंडेड विथ विंड किंवा हवेत उडतात. हे कसे आहेत, स्मॉल साईज किंवा फाईन, लाईट वेट. साल्टेशन म्हणजे मीडियम साईज, वर आपण बघितलेले मीडियम साईज पार्टिकल्स जे जास्त उंचीपर्यंत जाणार नाहीत पण थोड्या उंचीवर उडणार, म्हणजे त्यांची मुवमेंट थोडी फास्ट असणार. आणि सरफेस क्रीप वाले म्हणजे हेवी सँड पार्टिकल्स, ते सरफेस क्रीप द्वारे पुढे मूव्ह होणार. जर आपण डिस्टन्स बघितलं तर सस्पेंड झालेले पार्टिकल जास्त डिस्टन्स वर जाणार आहेत, D1 डिस्टन्स देऊया. साल्टेशन वाले D2 म्हणूया, कमी डिस्टन्स वर जरा जाणार. आणि सरफेस क्रीप वाले जास्त कमी डिस्टन्स वर अजून, म्हणजे D1, D2, D3 हे कोण आहेत, सस्पेन्शन वाले, हे साल्टेशन वाले आणि हे क्रीप वाले. अशा पद्धतीने जर आपण असं एखादा टेबल आपण बनवूया नोट्स मध्ये, किंवा सहज बनवू शकता तुम्ही. कसं बनवा, सस्पेन्शन जर एक्झामिनरला अजून इफेक्टिव्ह होईल. त्याच्यानंतर साल्टेशन आणि क्रीप लगेच बनवू इथंच. त्याच्यानंतर पुढं काय असणार आहे, सँड पार्टिकल डायमेन्शन्स. पुढचं लिहायचं डायमेन्शन्स वाला. हे काय आहेत, स्मॉल साईज किंवा फाईन. इथं लिहा मीडियम साईज आणि इथं लिहा लार्ज साईज. त्याच्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सँड पार्टिकल, याचं काय असणार आहे, मॅक्झिमम, याचं मीडियम आणि याचं मिनिमम. असं बनवायचं, अजून वाढवू शकतो आपण काहीतरी त्याच्यामध्ये. ओके, डिपेंड आहे म्हणजे त्याच्यानुसार. यस, अशा पद्धतीने हे ट्रान्सपोर्टेशनच्या विंड इरोजन मधल्या 3 फेजेस आहेत, ज्या वर आपण बघतोय. ओके. देन आता इथं बघा तेच शब्द आहेत परत एकदा. साल्टेशन म्हणलं तर मीडियम साईज, सरफेस क्रीप म्हणलं तर या ठिकाणी रोलिंग किंवा स्लाइडिंग रांगत जातं. पार्टिकल साईज 0.5 to 1 mm इन डायमीटर, तिथं 0.1 to 0.15 इन mm डायमीटर. आणि सस्पेन्शन म्हणजे एकदम लेस दॅन 0.1 mm डायमीटर, व्हेरी स्मॉल पार्टिकल कव्हर ए लॉंगर डिस्टन्स. आणि या ठिकाणी डिस्टन्स जरा मीडियम असणार आहे, आणि त्या ठिकाणी नाही, इथं एकदम कमी आणि तिथं मीडियम. कसं पण लिहा उलट सुलट, सस्पेन्शन आधी लिहा, साल्टेशन आधी लिहा, सरफेस क्रीप आधी लिहा. आणि डिपॉझिशन माहित आहे, ड्यू टू द
ज्या ठिकाणी जिथं थांबणार आहे विंड व्हेलॉसिटी कमी होणार आहे तिथं जाऊन डिपॉझिट होणार आहे. विंड व्हेलॉसिटी डिक्रीजेस तिथं, किंवा एखाद्या सरफेसचं ऑब्स्ट्रक्शन आलं किंवा एखादा पर्वत आला किंवा काहीतरी आलं डोंगर, ते डोंगर उताराच्या पायथ्याशी ते डिपॉझिट होणार आहेत. अशा पद्धतीनं आपण काय बघितलेलं बेसिक्स, की ज्याच्यामध्ये विंड इरोजन आणि वॉटर इरोजन मध्ये काय काय गोष्टी होतात. तर हाच डाटा मी परत रिपीट दिलेला आहे. हा थोडासा तुम्हाला फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे की कुठल्या देशामध्ये कशा पद्धतीचं विंड इरोजन किती डॉमिनंट आहे. भारतामध्ये 6% क्षेत्रावर या ठिकाणी विंड इरोजन आहे. इराण किंवा पाकिस्तानमध्ये या गोष्टी जरा जास्त दिसतील तुम्हाला, कारण तो पूर्णपणे वाळवंटी भाग आहे, पूर्णपणे ड्राय एरिया आहे. वॉटर इरोजनच्या बाबतीत देखील बघा, आता परत एकदा हे सांगतो, प्रोसेस ऑफ वॉटर इरोजन. पहिल्यांदा रेनफॉलचा असं दाखवू शकता डायग्राम, ड्रॉप पडतो या ठिकाणी, इनफिल्ट्रेशन वगैरे होत राहणार आहे, पाणी मुरणार आहे, पण डिटॅचमेंट इज द फर्स्ट प्रोसेस. ही अशा पद्धतीनं डिटॅचमेंट होणार आहे. दिस इज कॉल्ड एज स्प्लॅश इरोजन. लिहायचं इथं स्प्लॅश इरोजन. नंतर पुढचं आहे आता रन ऑफ सुरू झालेला आहे. रन ऑफ मध्ये परत एकदा काय करायचं आपण, ट्रान्सपोर्टेशन सुरू होणार आहे. वर पण ती डायग्राम होते ज्याच्यामध्ये तुम्ही रील इरोजन लिहू शकता, सॉरी शीट इरोजन लिहा आधी. त्याच्यानंतर इरोजनची तिसरी प्रोसेस रील इरोजन लिहा, आणि मग डिपॉझिशन. रील आणि शीटद्वारे जास्त करून इरोजन होतं आणि कुठेतरी जाऊन या ठिकाणी डिपॉझिट होतं. So detachment, transportation and deposition are the three phases under the water erosion. तिन्ही पण इरोजन मध्ये ह्या तिन्ही प्रोसेस आहेत. वॉटर इरोजन कुठं कुठं जास्त असणार आहे, ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे. ओके, किंवा अशी पण जमीन आहे जी ड्राय आहे आणि अचानक तिथं कधी तर पाऊस झाला तरी देखील तिथं सँड पार्टिकल्स वेगात वाहतात, जे अफगाणिस्तानचं उदाहरण आहे. भारतामध्ये या ठिकाणी 18% क्षेत्र वॉटर इरोजन मध्ये, इराणमध्ये 45% क्षेत्र आहे. राज्यांच्या बाबतीत बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये वॉटर इरोजन सगळ्यात जास्त आहे. देन जर आपण हे बघितलं, विंड इरोजनचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये बिहड किंवा चंबळचं खोरं खास त्यासाठी फेमस आहे. 17,883 क्षेत्र या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात देखील आहे. राजस्थान खाली असेल याच्यामध्ये. राजस्थानमध्ये देखील विंड इरोजन मॅक्झिमम आहे. हे गेलं 1137, 6,650 तिकडे विंड इरोजन आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड इथेही विंड इरोजन आहे. वॉटर इरोजन दोन्ही आहे. आपलं दिलेलं आहे चार्ट, काय तुम्हाला एवढं लक्षात ठेवा असं नाही, फक्त एक माहित असावं म्हणून. आता टाइप्स ऑफ वॉटर इरोजन पुढे बघा, परत एकदा मी ते दाखवलेलं आहे. स्प्लॅश इरोजन याचे रिपीट नोट्स दिलेले आहे तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा माहित असावं म्हणून. बघा अशा पद्धतीनं स्प्लॅश उडणार आहे, ड्रॉप. पण हे मी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन, डिपॉझिशन. शीट इरोजन म्हणजे शीट स्वरूपामध्ये या ठिकाणी इरोजन होणार आहे. वॉटर इरोजनचे जर टाइप्स विचारले तर लिहायचं स्प्लॅश इरोजन. शीट इरोजन म्हणजे अशा पद्धतीने बघा हे पाणी व्हायला लागलं या ठिकाणी. येस. त्याच्यानंतर रील इरोजन म्हणजे अशा पद्धतीने रील्स तयार होत आहेत. ओके, बघा हे अशा भेगा जास्त पाणी वाहिल्यामुळं या ठिकाणी. इंटर इरोजन म्हणजे आतनं पण होत आहेत. गली इरोजन म्हणजे परत वेन रील्स एक्सपान्शन होतं किंवा रील एकमेकांमध्ये मॅच होतात, अशा गली तयार होत आहेत मोठ्या मोठ्या. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी लोक सकाळ सकाळ जायचे. ओके. त्याच्यानंतर टनेल इरोजन म्हणजे वेन गली गेट्स एक्सपांड इट इज कॉल्ड एज टनेल इरोजन, ज्याच्यामध्ये एकदम माणूस पूर्ण उभा जरी राहिला तरी दिसणार नाही, अशा पद्धतीने हे टनेल इरोजन आहे. ओके. आणि मग हे कंट्रोल करायला काय केलं जातं तर आपण त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स क्रिएट करतो. त्या ठिकाणी टेम्पररी गली कंट्रोल स्ट्रक्चर टाकू शकतो. आणि रील इरोजन सॉरी स्ट्रीम बँक इरोजन हे आहे. हे स्ट्रीम आहे नदीची, ह्याला म्हणायचं स्ट्रीम बँक इरोजन. बँक म्हणजे त्याची किनारपट्टी, आणि त्याच्या ह्या स्ट्रीमद्वारे प्रवाहाद्वारे या ठिकाणी इरोजन होते. आणि हा माणूस बघायला लागलाय, त्याला माहित नाही हळूहळू ही पण जाऊ शकतं खाली, तर तो वाहून जाईल. त्याच्यानंतर हे हिमालयात आहे. ओके, हिमालयन स्ट्रक्चर मध्ये देखील स्ट्रीम बँक इरोजन. आणि कोस्टल इरोजन म्हणजे कोस्टल एरियामध्ये, ओके, ज्या ठिकाणी आपले कोस्ट आहेत वेगवेगळे समुद्राच्या किनारपट्टी, तर त्या ठिकाणी होणारे इरोजन. तर अशा पद्धतीने वॉटर इरोजनची इतरही टाइप्स आहेत. तर आता आपण या लेक्चरमध्ये विंड अँड वॉटर इरोजन बघितलेलं आहे, त्याचं बेसिक्स बघितलेलं आहे. आणि या बेसिकच्या आधारावर यांच्यावर आपण जे काही कंट्रोल स्ट्रक्चर या ठिकाणी उभा करणार आहे
त्याचा आपल्याला मुख्यत्वे पुढे जाऊन अभ्यास आहे. त्या कंट्रोल स्ट्रक्चरवर आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. ओके. थँक यू.